नमस्कार. आज आपण शांतीची कथा पाहणार आहोत. शांती रावसाहेबांची एकुलती एक मुलगी. दिसायला खूप छान. पाहता क्षणी तिचं रूप कोणाच्याही नजरेत भरल असंच हसतमुख चेहरा. रावसाहेब मोठे बागायतदार होते. त्यांचा गावात चांगला दबदबा होता. शांती रावसाहेबांची खूप लाडकी होती. शांतीची आई तिच्या लहानपणीच वारली होती. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता रावसाहेब पडू देत नव्हते. काही दिवसांपूर्वीच शांतीने BSc पूर्ण केलं होतं. रावसाहेबांनी शांतीचं लग्न करण्यासाठी मुलं पाहायला चालू केलं होतं. शांतीला एवढ्यात लग्न करायचे नव्हते, पण रावसाहेबांना हे सांगायची तिची हिंमत झाली नाही आणि तिने लग्नासाठी होकार दिला. महिनाभरात शांतीसाठी एक स्थळ आलं. त्या मुलाचं नाव माधव. त्याचं B.Pharmacy झालेलं होतं. मुंबईसारख्या ठिकाणी त्याचं स्वतःचं मेडिकल होतं. माधवच्या घरची आर्थिक परिस्थिती पण खूप चांगली होती. मुंबईत स्वतःचं मेडिकल, 2 BHK फ्लॅट होता, तर गावाला 15-16 एकर शेती, बंगला होता. माधवचे आईवडील गावालाच राहायचे. माधवच्या वडिलांचे नाव अण्णासाहेब तर आईचे नाव सखूबाई. ते दोघेही जुन्या विचारांचे होते. अण्णासाहेब गावचे सरपंच होते. त्यांना गावात लोक खूप मानायचे. त्यामुळे सरपंचाचा मुलगा म्हटल्यावर कोण नकार देणार, म्हणून शांतीच्या वडिलांनी म्हणजे रावसाहेबांनी लगेच पाहणीचा कार्यक्रम ठेवला. शांतीला माधव व त्याचे आईवडील पाहायला आले आणि चहा नाश्ता झाल्यावर शांतीला बोलवण्यात आलं. लाल रंगाची भरजरी साडी, डोक्यावर पदर, खाली मान घालून शांती पाहुण्यांसमोर पाटावर बसली. मुलामुलीची पसंती झाली. माधवच्या वडिलांनी लग्नासाठी होकार दिला, तर शांतीच्या बाबांनी तिला न विचारताच लग्नासाठी होकार दिला आणि पुढील आठवड्याभरातच शांती व माधवचा साखरपुडा झाला. त्यानंतर 15 दिवसातच लग्नाची तारीख पण ठरली. घरात लगीनघाई सुरू झाली आणि बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. रांगोळ्यांचे सडे टाकले गेले, मांडव डहाळे झाले. सनईच्या सुरात मंगलाष्टका म्हणत शांती व माधवचे लग्न पार पडले आणि शांतीच्या वडिलांना म्हणजेच रावसाहेबांना आपली एक मोठी जबाबदारी पार पाडल्यासारखे वाटले. त्यांनी आपल्या लाडक्या शांतीची सासरी पाठवणी केली. शांती सासरी सर्व काम अगदी व्यवस्थित करत होती. ती स्वयंपाक करण्यात तर सुगरणच होती. चांगलं सासर मिळालं म्हणून शांती खुश होती. माधवचा स्वभाव समजदार होता, पण माधवचं अण्णासाहेबांसमोर काहीच चालत नव्हतं. घरात अण्णासाहेब म्हणजे माधवचे वडील घेतील तोच शेवटचा निर्णय असायचा. माधवची आई मात्र शांतीला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपायची. माधव आणि शांतीचा लग्नानंतर 1 महिना असाच आनंदात गेला. माधवला मुंबईला जायचं होतं. लग्नाच्या गोंधळात बरेच दिवस त्याचे मेडिकल बंद होतं. शांतीला वाटलं आता आपण पण माधवसोबत मुंबईला जाणार, म्हणून तिची ही आवरावर सुरू होती. माधवला पण शांतीला आपल्यासोबत न्यायचे होते. माधव व शांतीने आपल्या बॅगा भरल्या व अण्णासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. माधव आपल्यासोबत शांतीला पण मुंबईला घेऊन चालला आहे हे अण्णासाहेबांना समजल्यावर ते माधवला म्हणाले, अरे माधव, वेडा झालास का? शांती नवी नवरी आहे. तिला काही दिवस आमच्यासोबत गावालाच राहू दे, नंतर घेऊन जा मुंबईला. वडिलांचे हे बोलणे ऐकल्यावर माधवची काही बोलण्याची हिंमत झाली नाही. त्याने नुसतीच मान हलवली. शांतीची पण सासऱ्यांसमोर काही बोलण्याची हिंमत झाली नाही. तशी ती समजदार होती. सासू सासरे काही दिवस गावाला थांबायला सांगतात तर थांबू असे तिने स्वतःची समजूत काढली. शांतीने हसत माधवला वाटं लावलं, पण मनातून ती नाराजच होती. शांती माधवला वाटं लावते न लावते तो सासूचा आवाज आला, शांती काय करते?
घरात एवढी कामं पडली, कोण बाहेरची माणसं कामं करायला येणार आहे का? आणि हे काय ग बाई, तुझ्या डोक्यावरचा पदर कुठे गेला? तू आता रावसाहेबांची मुलगी नाही तर अण्णासाहेबांची सून आहे, हे लक्षात ठेव. हे ऐकून तर शांती घाबरली. तिने डोक्यावर पदर घेतला व काम आवरायला लागली. शांतीला आता खऱ्या अर्थाने सासर काय आहे हे कळायला लागलं होतं. शांतीची सासू वेळ प्रसंगी कठोर बनायची, पण तशी ती खूप चांगली होती. ती शांतीला मुलीप्रमाणे जीव लावायची. असेच दिवस जात होते. माधव मुंबईला गेला होता तर शांती घरात आल्या गेलेल्या पाहुण्यांचा चहा नाश्ता, घरातली कामं करून थकून जायची. त्यांच्या घरी पाहुण्यांची, गावातल्या माणसांची नेहमीच वर्दळ असायची. कारण अण्णासाहेब गावचे सरपंच होते, त्यामुळे कोणालाही गावात काही अडलं नडलं तर ते अण्णासाहेबांकडे येत असत. शांती व माधव रात्रीचे बराच वेळ फोनवर बोलायचे. शांतीचा माधवशी बोललं की कामाचा सर्व थकवा निघून गेल्यासारखा वाटायचा. ती आपल्या भविष्याची अनेक स्वप्ने रंगवायची. शांती आपल्या आहे त्या आयुष्यात आनंदी होती, पण तिचा हा आनंद काही जास्त काळ टिकणारा नव्हता. शांती लग्न झाल्यापासून माहेरी गेली नव्हती. तिला तिच्या बाबांची म्हणजे रावसाहेबांची खूप आठवण यायची. माहेरी जायचं म्हणजे अण्णासाहेबांची परवानगी घ्यावी लागेल आणि ते परवानगी देतील की नाही काय माहीत असे शांतीला वाटायचे. शांती अण्णासाहेबांना चहा घेऊन गेली आणि धाडस करून घाबरतच त्यांना म्हणाली, बाबा, मी लग्न झाल्यापासून माहेरी गेले नाही. 2-3 दिवस जाऊन येऊ का? अण्णासाहेबांनी एक कटाक्ष शांतीकडे टाकला. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती. अण्णासाहेब म्हणाले, हो जा माहेरी, पण 4-5 दिवसात परत ये. दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब स्वतः शांतीला तिच्या माहेरी सोडून आले. शांती लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली म्हणून तिच्या वडिलांना म्हणजेच रावसाहेबांना खूप आनंद झाला होता. शांतीने पळत जाऊन रावसाहेबांना मिठी मारली आणि म्हणाली, बाबा कसे आहात? कसा असणार पुरी मी? मजेत आहे. माझं सोड, आधी तू कशी आहे ते सांग. तुझे सासू सासरे जावई बापू कसे आहे ते सांग. त्यावर शांती म्हणाली, अहो बाबा, सगळं तुम्हीच निवडलं ना माझ्यासाठी, मग सगळं ठीकच असणार ना. बाबा, खूप दिवसांपासून तुमच्या हातचे पोहे व चहा मिळाला नाही, करता का माझ्यासाठी? रावसाहेब म्हणाले, तू हातपाय धुवून घे, मी लगेच तुझ्यासाठी गरम गरम पोहे व चहा करतो. असेच शांतीचे 4-5 दिवस माहेरी आनंदात गेले. आता परत सासरी जावे लागणार होते. रावसाहेब शांतीला सासरी सोडून आले. सासरी येताच शांतीने लगेच आपल्या कामाला लागली. पण आज काही तिचं कामात मन लागत नव्हतं. तिला सारखी माधवची आठवण येत होती. शांतीने पटकन आपला संध्याकाळचा स्वयंपाक आवरला व सासू सासऱ्यांना जेवायला दिलं आणि आपल्या रूममध्ये जाऊन माधवला फोन लावला. माधव काही लवकर फोन उचलेना, त्यामुळे शांती खूप घाबरली. बऱ्याच वेळानंतर माधवने फोन उचलला तेव्हा शांती रडतच म्हणाली, कसे आहात तुम्ही? फोन का उचलत नव्हते? तेव्हा माधव म्हणाला, अगं वेडाबाई, किती प्रश्न विचारशील? मला पण बोलू दे. आज मेडिकलमध्ये खूप काम होतं आणि मोबाईल सायलेंट होता, त्यामुळे तू फोन करत असल्याचं माझ्या लक्षात आलं नाही. थोडा वेळ शांती व माधवच्या फोनवर गप्पा झाल्या आणि फोन बंद झाला. शांतीची रात्र अशीच आठवणीत गेली. दुसऱ्या दिवशी शांतीच्या सासू सासऱ्यांना म्हणजेच अण्णासाहेब व सुखूबाईंना एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचे होते. त्यामुळे शांतीने सकाळी लवकर उठून त्यांचं आवरून दिलं. आज सासू सासरे घरी नसल्यामुळे शांतीचे काम सावकाश चालू होतं. दुपारपर्यंत लग्नावरून घरी येणारे सासू सासरे 4 वाजले तरी घरी आले नाही म्हणून शांतीला काळजी वाटत होती. ती अण्णासाहेबांना फोन करत होती, पण त्यांचा फोनही लागत नव्हता. माधवला फोन करून सांगावं आई बाबा अजून घरी आले नाही तर तो पण काळजी करेल म्हणून शांतीने त्यालाही काहीच सांगितलं नाही.
तेवढ्यात शांतीचा फोन वाजला. तिने पळत जाऊन तो फोन उचलला. अण्णासाहेबांच्या फोनवरूनच तो फोन आला होता, पण तिकडून बोलणारी व्यक्ती शांतीचे सासरे अण्णासाहेब नव्हते, तर ती व्यक्ती दुसरीच कोणतरी होती. तेव्हा शांती घाबरतच बोलली, माझे सासरे अण्णासाहेब कुठे आहे व तुम्ही कोण बोलताय? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, हा फोन ज्यांचा आहे त्यांचा अपघात झाला आहे आणि त्यांना गावातल्या एका दवाखान्यात ॲडमिट केले आहे. तुम्ही लवकर दवाखान्यात या. सासू सासऱ्यांचा अपघात झाला हे ऐकताच शांती खूप घाबरली. तिने घरात कामाला असलेल्या एका नोकराला आपल्यासोबत घेतलं आणि पळतच दवाखान्यात गेली. तो दवाखाना त्यांच्याच गावात होता. दवाखान्यात गेल्यावर शांतीने डॉक्टरांकडे आपल्या सासू सासऱ्यांबद्दल चौकशी केली. तेव्हा डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुमच्या सासू सासऱ्यांचा खूप मोठा अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला खूप मार लागल्यामुळे दवाखान्यात येईपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला. डॉक्टरांचं बोलणं ऐकल्यावर शांतीला पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. ती खूप घाबरली. तिला काय करावे तेही समजेना. माधवला फोन करून सांगावे हा प्रश्न तिला पडला. पण तशाही परिस्थितीत तिने स्वतःला सावरलं आणि आपल्या वडिलांना म्हणजेच रावसाहेबांना फोन करून शांतीने रडत रडतच सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाली, बाबा ही बातमी मी माधवला फोन करू सांगू शकत नाही. व ती मोठमोठ्याने रडायला लागली. काही वेळानंतर शांतीचे वडील रावसाहेब दवाखान्यात आले. त्यांनी शांतीला समजावले व शांत केले आणि म्हणाले, हे बघ शांती, काही झालं तरी आपल्याला माधवला त्याचे आईवडील आता या जगात नाही हे सांगावंच लागणार आहे. कितीही केलं तरी ते त्याचे आईवडील होते. शांती रडतच रावसाहेबांना म्हणाली, बाबा लावा फोन माधवला. रावसाहेबांनी माधवला फोन केला आणि म्हणाले, जावई बापू, मी रावसाहेब बोलतोय. माधव तिकडून म्हणाला, बोला की बाबा, काय म्हणता? रावसाहेब चाचरतच म्हणाले, काही नाही जावई बापू, तुमच्या वडिलांची अण्णासाहेबांची तब्येत जरा बरी नाही, त्यामुळे तुम्ही लवकर गावाला या. हो येतोच मी म्हणत माधवने फोन ठेवला. अण्णासाहेबांची तब्येत ठीक नाही म्हटल्यावर माधव आहे त्या परिस्थितीत मुंबईवरून गावाला यायला निघाला. तो शांतीला फोन करत होता, पण शांतीने काही माधवचा फोन उचलला नाही. माधव मुंबईवरून गावाला येईपर्यंत शांतीच्या वडिलांनी रावसाहेबांनी गावातील काही मंडळींना हाताशी धरून अण्णासाहेब व सुखूबाईचं शव दवाखान्यातून घरी आणलं होतं. शांतीचं तोंडाला पदर लावून हुंदके देणं चालू होतं. माधव घरी येताच त्याला आपल्या घराजवळ जमलेली गर्दी पाहून काय झालं ते समजेना. तो पळतच घरात गेला. माधवला पाहताच शांतीने मोठ्याने हंबरडा फोडला. तिला असं रडताना पाहिल्यावर माधव घाबरला. माधव शांतीला म्हणाला, काय झालं? हे कोण आहे? माझे आईबाबा कुठे आहे? शांती काहीच बोलत नव्हती, फक्त रडत होती. माधवचं बोलणं ऐकून शांतीचे वडील रावसाहेब पुढे आले. त्यांनी माधवला सावरलं आणि अण्णासाहेब व सखूबाईच्या अंगावरचा पांढरा कपडा बाजूला केला. माधवला समोरचं दृश्य पाहून धक्का बसला आणि त्याने आई बाबा म्हणत मोठ्याने हंबरडा फोडला. रावसाहेबांनी माधवला सावरलं, पण त्यांनाही रडू आवरले नाही. तेही रडत होते. शांती पळत येऊन माधवच्या गळ्यात पडली. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडत होते. त्या दोघांचाही आधार आता संपला होता. अण्णासाहेब व सखूबाईचा अंत्यविधी झाला. माधवनेही आता मुंबईला न जाता गावालाच राहण्याचा निर्णय घेतला होता. अण्णासाहेब व सखूबाईला जाऊन 2-3 महिने झाले होते. शांतीने जवळून सासरे गावातल्या लोकांना कशी मदत करतात हे पाहिले होते. अण्णासाहेबांनंतर गावकऱ्यांनी शांतीला सरपंच म्हणून निवडले होते. शांती आज घराची मालकीण झाली होती. शांती गावातील गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवत होती. कधी कुणी बंगल्यावर आलं तर शांती त्यांना मोकळ्या हाताने पाठवत नव्हती.
शांती सासू सासऱ्यांचे संस्कार जपत आपल्या संसाराचा गाडा हाकत होती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा छान कथा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.